हे एक खूप मोठं जंगल होतं। त्या जंगलामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहत होते। एके दिवशी एका गाढवाच्या आणि चित्त्याचे एका वेगळ्याच कारणावरून भांडण सुरू झालं। भांडण अशा कारणावरून सुरू होतं की गाढव म्हणायचे गवत निळं आहे आणि चित्ता म्हणायचा गवत हिरवं आहे। त्यांचं हे भांडण खूप वेळ चाललं होतं। नंतर मग दोघं पण आपापली समस्या घेऊन जंगलाच्या राजाकडे गेले। जेव्हा त्यांची समस्या राजाकडे आली तेव्हा राजाने विचारलं, बोला काय अडचण आहे? तेव्हा चित्ता म्हणाला, राजासाहेब बघा हे गाढव येडं झालं आहे। हे म्हणत आहे की गवत निळं असतं। आपल्याला तर सर्वांना माहीतच आहे की गवत तर हिरवं असतंय, तरी पण हे गाढव असं म्हणतंय की गवत निळं असतं। राजाने चित्त्याचे बोलणे ऐकल्यानंतर गाढवाला विचारले, तू सांग तुला काय अडचण आहे? गाढव म्हणाले, महाराज मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे की गवत तर निळं असतंय। हा चित्ता चुकीचं सांगतोय, तुम्ही याला शिक्षा द्या। मग सिंह चित्त्याला 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावतो आणि सभा समाप्त करतो। मग गाढव खुश होऊन हसत हसत तेथून निघून जातं। जेव्हा चित्त्याला तुरुंगात घेऊन जात होते तेव्हा चित्त्याने विचारलं, महाराज तुम्हाला पण माहीत आहे की गवत हिरवं असतं, तरी पण तुम्ही मला शिक्षा का दिली? तेव्हा सिंह म्हणतो, हो तू खरं सांगतोय, गवत तर हिरवंच असतं, पण तुला शिक्षा या गोष्टीची नाही दिली की गवत निळं असतं की हिरवं। तुला तर शिक्षा या गोष्टीची दिली आहे की तुझ्यासारखा एक हुशार प्राणी देखील गाढवाबरोबर भांडण करून आपला किमती वेळ वाया घालवत आहे। असे म्हणून सिंह तेथून निघून जातो। तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की गाढवासाठी नेहमी गवत निळच राहणार आहे आणि आपल्याला आयुष्य जगत असताना असे खूप लोक भेटतील जे कधीही आपलं बोलणं ऐकणार नाहीत। मग आपण त्यांना कितीही समजवा, म्हणून अशा लोकांमुळे आपला अनमोल वेळ वाया घालवू नका। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।